नववर्ष स्वागत यात्रेत यंदा समर्थ ठाणे सशक्त भारत संकल्पनेवर प्रबोधन करणारे 50हून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं चैत्र शुद्ध प्रतिपदा 19 मार्च म्हणजेच गुढीपाडवा दिवशी नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आले. यंदा या स्वागत यात्रेचं हे 26वे वर्ष असून निरूपणकार मुलाखतकार डॉक्टर धनश्री लेले या स्वागत यात्रेच्या स्वागताध्यक्ष असल्याची माहिती न्यासाच्या कार्यवाहक डॉक्टर अश्विनी बापट यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी स्वागत अध्यक्षा डॉक्टर लेले, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्यकारिणी अध्यक्ष संजीव ब्रह्मे, विश्वस्त अरविंद जोशी, महेंद्र कोथळे, निमंत्रक निखिल सुळे आदीही उपस्थित होते. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर स्वागताच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून कौपिनेश्वर मंदिरातून स्वागत यात्रेचं प्रस्थान होईल. 50हून अधिक चित्ररथांच्या जामानिम्यासह ही स्वागत यात्रा गडकरी रंगायतनच्या प्रांगणात विसर्जित होईल. हिंदू संस्कृती आणि परंपरेचं जतन करणाऱ्या नववर्ष स्वागताच्या सोहळ्यात सर्वधर्मीय सहभागी होणार आहेत. या स्वागत यात्रेत विविध संस्था चित्ररथातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विषयांची मांडणी करत प्रबोधन करतील. मल्लखांब, आर्टिस्टिक, जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिकं, एरियल कसरती, पारंपरिक वेशभूषा केलेली 250हून महिलांची बाईक रॅली, प्रबोधन करणारे सुमारे 50हून अधिक चित्ररथ आणि ठाणे महापालिकेतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विविध विभागांचा विशेष सहभाग असणार आहे. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सायकलस्वार हे आकर्षण बिंदू आहेत. समर्थ ठाणे सशक्त भारत, वंदे मातरमची 150 वर्ष, भारत 2047 आणि नागरी शिष्टाचार आणि कर्तव्य असे नाविन्यपूर्ण विषयांची मांडणी चित्ररथांवर असणार आहे. फोटो सर्कल सोसायटीतर्फे सेल्फी विथ स्वागत यात्रा, छायाचित्र, रील स्पर्धा असणार आहेत. तसंच पारंपरिक वेशभूषा चित्ररथ स्पर्धा न्यासातर्फे आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाची यंदाची 26वे वर्ष आहे स्वागत यात्रेचं. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक वर्षांची जी आपली परंपरा आहे ती यावर्षी पण आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि कौपिनेश्वरपासून जी आपली मुख्य यात्रा निघणार आहेच, पण आता जसं ठाणे वाढतं आहे तसं ठाण्यामध्ये ही स्वागत यात्रा ही प्रथासुद्धा सर्व बाजूंनी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे 13 उपयात्रासुद्धा यामध्ये निघणार आहेत आणि मुख्य म्हणजे सशक्त ठाणे, समर्थ भारत, वंदे मातरम असे विविध विषय दिलेले होते आणि तसंच सध्याच्या युद्धाच्या पातळीवरती सुद्धा त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा काही विशेष संदेश देणारे चित्ररथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळे विचार घेऊन आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश करावा हा जो विचार आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये स्वागत करावं नवीन वर्षाचं, हा जो वर्षानुवर्षाचा आपला विचार आहे तो यावर्षी सुद्धा तितकाच दृढ होणार आहे असं मला वाटतं. यंदाच्या स्वागत यात्रेच्या स्वागताध्यक्ष तुम्ही आहात, काय ठाणेकरांना संदेश द्या? मी वैयक्तिक सांगितलं तर सुरुवात माझी जी निवेदनाची झाली ठाण्यातली ती स्वागत यात्रेमध्ये झाली आणि आज मी इथे स्वागताध्यक्षा म्हणून काम बघतेय. हा माझ्यासाठी वैयक्तिक म्हणाल तर खूप आनंदाचा भाग आहे, आनंदाची बाब आहे. आपण सगळ्यांनी हे आपलं शहर आहे आणि ही आपली यात्रा आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्साहाने पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी व्हावं आणि सगळ्यांचाच उत्साह द्विगुणित करावा असं नक्कीच सांगा. गॅस पुरवठा साखळीवर विशेष समितीची राहणार करडी नजर, ठाणे जिल्हा प्रशासनाचा 24 तास नियंत्रण कक्ष सुरू. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावरून उठलेल्या वादळाला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून प्रशासनानं 24 तास कंट्रोल रूम कार्यान्वित केली आहे. नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक 8169230665 असा आहे.
तसंच ठाणे जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि संभाव्य टंचाई टाळून गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी तसंच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी यांचाही समावेश असणार आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा, वाहतूक आणि वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत, तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी समिती दररोज परिस्थितीचा आढावा घेईल. युद्धजन्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हेल्पलाईन क्रमांक 8169230665 जारी केला असून 24 तास कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप यांना योग्य सूचना दिल्या असून देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यात येत आहे. पेट्रोल पंपावर पुरेसे इंधन उपलब्ध आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर 25 दिवसांच्या कालावधीत प्राप्त होत आहे. सध्या तरी तुटवडा नसल्यामुळे जनतेनं घाबरून जाऊ नये असं आवाहन शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी केले. सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. मी शिधावाटप अधिकारी छत्तीसगड ठाणे शहरी विभाग माझ्या अखत्यारीत येतो. सुरेखा रवींद्र चव्हाण माझं नाव आहे आणि ह्या परिस्थितीबद्दल मला थोडक्यात माहिती द्यायची आहे. सध्याच्या परिस्थितीत इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये युद्ध चालू असल्याने आपल्या इथे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शासनाने योग्य नियोजन केलेलं आहे. वरिष्ठ कार्यालयामार्फत आमच्या वारंवार बैठका घेण्यात येत आहे आणि तिथून आम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन केले जाते की विभागात कशा प्रकारे सर्व नियोजन करायचं आहे त्याबद्दल. तर मी थोडक्यात सांगू इच्छिते की आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवा जसे गॅस एजन्सी आहे, पेट्रोल पंप आहे, यांच्या आपण बैठका घेतोय. शिधावाटप निरीक्षकांमार्फत आपण दररोज विभागात त्यांच्याकडे भेटी देतोय. त्यांना आपण पत्राने अवगत सुद्धा केलेलं आहे की जनतेमध्ये कुठेही चुकीचा गैरसमज होऊ नये. त्यांना योग्य रीतीने सिलेंडरचा पुरवठा व्हायलाच पाहिजे. सध्या सिलेंडर ची जी डेट आहे ती 25 दिवसाची देण्यात येत आहे लोकांना. पण लोकांनी पॅनिक होऊ नये. आपण दररोज रिपोर्ट घेतोय शिधावाटप निरीक्षकांमार्फत. तर आवक व्यवस्थित चालू आहे आणि सर्व गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर आहेत, उपलब्ध आहेत. तर त्याच्यामुळे कोणीही पॅनिक होऊन जाऊ नये. कमर्शियल सिलेंडर्सच्या बाबतीत सांगायचं तर आपल्याकडे कमर्शियल सिलेंडर्सचा सध्या होत नाही आणि उपलब्ध पण पुरेशा प्रमाणात नाहीये. त्याच्यामुळे जे सिलेंडर्स आहेत ते आपण रुग्णालय आहेत, शासनाच्या कॅन्टीन आहेत, शालेय पोषण आहार, खिचडी शिजवणारे, शिवभोजन केंद्र यांना प्राधान्याने ते आपल्याला पुरवायचे आहेत. त्याच्यामुळे तिथे त्याचा पुरवठा होईल. त्यांनी जर त्यांना मिळाले नाही तर त्यांनी आमच्याकडे पत्रव्यवहार करावा. आम्ही त्यांना त्याचा पुरवठा करू. जनतेला जर काही त्रास झाला तर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले. प्रधान कार्यालयाच्या स्तरावर पण नियंत्रण कक्ष आहे. परिमंडळ कार्यालय आणि सर्व शिधावाटप कार्यालयाच्या स्तरावर सुद्धा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. 24 तास नियंत्रण कक्ष उपलब्ध आहे. तिथे ते केव्हाही काही तक्रार असेल तर करू शकतात. त्यांच्या तक्रारीची योग्य ती दखल शासनामार्फत घेतली जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि पेट्रोल पंपाच्या बाबतीत जर बोलायचं तर इंधन पुरेसं उपलब्ध आहे. त्याच्यामुळे काही काळजीचं कारण नाही. मॅडम, सध्या तरी आम्हाला अजून कुठे ब्लॅक मार्केटिंग ठाणे विभागात आढळून आलेलं नाही. तसं असेल तर आमचं पूर्ण नियंत्रण आहे. आमचे शिधावाटप अधिकारी विभागात फिरतायत ठिकठिकाणी आणि ते तसा आढावा घेणं चालूच आहे. या व्यतिरिक्त कोणाला तसं आढळलं तर त्यांनी त्वरित नियंत्रण कक्षाला कळवावा. आम्ही कारवाई करू त्यावेळेला. घोडासायकलवर अर्जेंटिना ते अमेरिका असा 16,000 किलोमीटरचा प्रवास 8 महिन्यात पूर्ण करत ठाण्याच्या राजेश खांडेकर यांनी रचला नवीन विक्रम.
आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर 53 वर्ष राजेश खांडेकर या सायकल स्वाराने नवा विक्रम रचलाय. त्यांनी घोडा सायकलवर अर्जेंटिना ते अमेरिका असा 16,000 किलोमीटरचा प्रवास 8 महिन्यात पूर्ण केल्याची माहिती आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीनं आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत आदित्य प्रतिष्ठानच्या वतीनं किरण नागते यांनी त्यांचा सत्कार केला. या पत्रकार परिषदेला राजेश खांडेकर स्वतः, किरण नागती, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य अमोल कुलकर्णीही उपस्थित होते. हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातीलच नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी आहेत. 20 जून 2025 रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघाले. अर्जेंटिनाला पोहोचल्यावर 24 जून रोजी त्यांचा अमेरिकेसाठी सायकलवर प्रवास सुरू झाला. या दरम्यान ते 11 देश फिरल्याची माहिती खांडेकर यांनी दिली. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांनाही सामोरे जावं लागलं. सायकलवर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश दिला. त्यापर्यंत 41 देशांमध्ये जाऊन आलेत. 78,000 किलोमीटर त्यांची सायकलिंग झाली. त्यात जगभरात 5 खंडात सायकल प्रवास त्यांनी केला आहे. कॅनडापर्यंत आपला प्रवास होणार होता, परंतु आर्थिक संकटामुळे आपल्याला अमेरिकेपर्यंतच पोहोचून भारतात परत यावं लागल्याचं खांडेकर यांनी सांगितलं. तर आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख किरण नागटे यांनी आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनने नवनवे सायकलप्रेमी घडवले असून राजेश खांडेकर यांनी अशक्य ती गोष्ट करून दाखवून असून केवळ ठाणेकरांनी नव्हेच तर भारतीयांनी कौतुक करावा असा विक्रम त्यांनी केला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. खरं तर सर्वप्रथम मी आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन प्रज्ञा म्हात्रे यांचे आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून एक असा कर्तृत्ववान सायकल प्रेमी ज्याला आधी म्हणत होतो तो सायकल स्वार आणि ज्याने आता एक विक्रम केला असे विक्रमवीर राजेश खांडेकर सर हे स्वतः इथे आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार आम्ही इथे स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र आणि अभिनयकट्ट्याच्या वतीनं करतोय. खरं तर अर्जेंटिना ते अमेरिका हा प्रवास सायकलवर करणं मला असं वाटतं हे खूप आव्हानात्मक तर आहेच. कारण आपण बघतो की ठाणे शहरामध्येच जर संपूर्ण आपल्याला सायकल चालवायला सांगितली तरी आपल्यासाठी मोठं चॅलेंज आहे. त्याच्यामुळे त्यांचं एक ठाणेकर म्हणून भारतीय म्हणून मी त्यांचं कौतुक करतो, त्यांच्याबद्दलचा अभिमान बाळगतो आणि भविष्यातसुद्धा त्यांनी असाच प्रवास करत राहावा ज्यांच्यामुळे ठाणेकरांना आम्हाला त्यांचा अभिमान वारंवार त्यांच्या कर्तृत्वात होत राहील. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष आणि उत्साहपूर्ण सोहळा काल ठाण्यात पार पडला. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत समाजकार्यात महिलांनी अधिक बळकट व्हावं अशी प्रेरणादायी हाक दिली. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष सोहळा ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात काल पार पडला. या सोहळ्याला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक सीताराम राणे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव, ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, प्रदीक्षा सरनाईक, मृणाल पेंडसे आदींसह नवनिर्वाचित नगरसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात समाज विकास आणि महिला बाल विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम, शिक्षण भांडार आणि परवाना विभागाच्या उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती तसंच SRA प्राधिकरण अधिकारी आणि ठाणे महापालिका क्रीडा विभागाच्या उपायुक्त मीनल पालांडे यांच्यासह नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेविकांचा तसंच फेडरेशनच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी करिअर आणि कुटुंब ही एकाच गाडीची 2 चाकं असल्याचं सांगत आपल्या आई आणि स्नुषांच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच हाऊसिंग सोसायटीच्या समित्यांमध्येही महिलांना सन्मानपूर्वक पदांची संधी मिळावी अशी मागणी केली. नगरसेविका प्रमिला केणी आणि मृणाल पेंडसे यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी महिलांना संधी मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली. ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी महिलांना संदेश देताना प्रशासन हे यंत्रणा असते तर लोकप्रतिनिधी हे जनतेचं प्रतिनिधित्व करतात, तेव्हा समाजाचं प्रतिनिधित्व करताना महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून पालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व नगरसेविका आणि सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या.
तर प्रारंभी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी हाऊसिंग फेडरेशन गेली अनेक वर्ष राबवत असलेल्या विविध कार्यक्रमांचा आणि महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा उहापोह करून भेट म्हणून प्रत्येक भगिनीला सोसायटी मार्गदर्शिका दिल्याचं सांगितलं. दरम्यान खुमासदार, गप्पा गोष्टी आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमानं रंगत आणलेल्या या समारोहाचं नेटकं निवेदन साधना जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केलं. सोहळ्याच्या समारोपानंतर हाऊसिंग फेडरेशन तर्फे महापालिकेच्या हिरव्यागार लॉनवर उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंटवर सर्व नगरसेविकांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या सोबत सेल्फी काढत आनंद लुटला. ठाणे शहरात सर्वच कंपन्यांच्या गॅस एजन्सी समोर पहाटे 5 वाजल्यापासूनच ग्राहक सिलेंडर बदली करून घेण्यासाठी येत असल्याचं दृश्य आहे. आपला झटपट लवकर क्रमांक लागावा हा यामागील उद्देश आहे. अनेक ठिकाणी पालक एजन्सी समोर आपला क्रमांक लावून त्या ठिकाणी घरातील शालेय विद्यार्थी, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना उभं करून आपल्या कामाच्या ठिकाणी निघून जात आहेत. घरातील गॅस सिलेंडर अचानक स्वयंपाक करत असताना संपला तर करायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडले आहेत. अनेक नागरिकांनी दुसरा गॅस सिलेंडर मिळवण्यात अडचणी येण्याची शक्यता विचारात घेऊन दुकानांमधून 5 किलो वजनाचे सिलेंडरही विकत घेण्यास सुरुवात केली आहे. काही नागरिकांनी हे युद्ध असंच सुरू राहिलं तर सिलेंडर मिळण्याची शक्यता कमी असल्याचा विचार करून विजेवर चालणाऱ्या शेगड्या खरेदी करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. अचानक शेगड्यांना मागणी वाढू लागल्यानं दुकानदारांनी शेगड्यांचा पुरवठा वाढवण्यासाठी ग्राहक विक्रेत्यांकडे नोंदणीला सुरुवात केली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवडा निर्माण झाल्यानं गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना आता तासनतास गॅस एजन्सी बाहेर ताटकळत उभं राहावं लागत आहे. अनेक नागरिक ऑनलाईन माध्यमातून गॅस एजन्सी गॅस नोंदणीकृत करत आहेत आणि थेट रिकामा गॅस घेऊन गॅस एजन्सीमध्ये गॅस बदलून देण्याची मागणी करतायत. अचानक एका वेळी शेकडो नागरिक अशा पद्धतीनं एजन्सीत येत असल्यानं एजन्सी चालकांचीही तारांबळ उडाली आहे. एजन्सीला दररोज गॅस सिलेंडरचा निर्धारित कोटा शासनाकडून पुरवला जातो. आता सिलेंडरच्या पुरवठ्यापेक्षा ग्राहकांची सिलेंडरची मागणी वाढल्यानं गॅस सिलेंडर एजन्सी चालकांची तारांबळ तर ग्राहकांमध्ये वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यानं चिंतेचं वातावरण आहे. पहिल्या गॅस सिलेंडर संपल्यानंतर पहिल्या 15 दिवसात ग्राहक दुसऱ्या सिलेंडरसाठी नोंदणी करू शकत होता. आता ही मुदत युद्धजन्य परिस्थितीमुळे शासनानं 25 दिवसांची केली आहे. त्यामुळे घरातील पहिला गॅस सिलेंडर संपल्यानंतर दुसरा गॅस 25 दिवसांनी नोंदणीकृत करावा लागणार असल्यानं ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पहिला गॅस सिलेंडर संपल्यानंतर आता दुसऱ्या सिलेंडर तात्काळ मिळण्याची शाश्वती नसल्यानं ग्राहकांनी सिलेंडर नोंदणी करून गॅस एजन्सीच्या वितरक कामगारांची वाट न पाहता स्वतःहून सिलेंडर गॅस एजन्सीत नेऊन तो बदलून घेण्याच्या हालचाली देखील सुरू केल्यात.